निवेदन घ्यायला आलेलं नाही. मंत्री इथे यायला टाळाटाळ करतायत आणि त्यामुळं तरुणांची वेगवेगळ्या महाराष्ट्रातून आलेले तरुण आहेत ते त्या ठिकाणी आज ॲजिटेशन करतायत. मंत्री कुठेतरी म्हणताय का प्रतिसाद मिळाला नाही, त्यामुळे अशा पद्धतीचा जो आहे रोष व्यक्त करताय असा आरोप होता. प्रतिसाद मिळाला नाही कोणाचा? असा जनतेचा प्रतिसाद मिळाला नाही असा आरोप या यात्रेवर होत आहे. नाही नाही, प्रतिसाद व्यवस्थित मिळाला. आता मगाशी गर्दी बघितली ना तुम्ही? नाही, गर्दी बघायला नाही आलं मगाशी. कोणीतरी जर आलं असतं तर हा वाद पेटला नसता. कोणीतरी सरकारच्या वतीनं यायला पाहिजे आणि त्यांचं म्हणणं ऐकायला पाहिजे. हे ऐकलं जात नाही, हे दुर्दैवी आहे. ताब्यात घेण्याचा जो प्रयत्न सुरू आहे तो कसा वाटतो तुम्हाला, या पद्धतीनं मागण्या ऐकून न घेण्यापेक्षा? मागण्या यांनी 800 किलोमीटर चालून जे आले त्यांच्या मागण्या ऐकायला 800 मीटरवर जर मंत्री येऊ शकत नसतील तर हे लोकशाहीचं दुर्दैव आहे. राज्य सरकारने आपले प्रतिनिधी पाठवून त्यांचं म्हणणं ऐकायला पाहिजे होतं. 800 किलोमीटर चालून जर कोणी त्यांच्या आणि मंत्र्यांनी येऊन 800 किलोमीटरवरून आलेल्या या सर्व युवकांचं म्हणणं ऐकायला पाहिजे होतं. आपली प्रथा आहे इथं नागपूरला किंवा मुंबईला विधानसभेवर ज्यावेळी मोर्चा येतो त्यावेळी मंत्र्यांनी त्यांचं म्हणणं ऐकावं, सरकारने म्हणणं ऐकावं, ही त्यातली भावना असते. आणि म्हणून या ठिकाणी मंत्रिमंडळातलं कोणी येत नाही, हे अत्यंत दुर्दैवी आहे. त्यांनी यायला पाहिजे होतं असं माझं मत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जयंत पाटील बोलत होते. सरकारनं या ठिकाणी म्हणणं ऐकण्यासाठी तरी किमान सरकारने किंवा सरकारच्या प्रतिनिधींनी या ठिकाणी यायला हवं होतं असं त्यांनी मत व्यक्त केलेलं आहे. सध्या या क्षणाला रोहित पवार यांच्यासोबतच्या कार्यकर्त्यांची धरपकड सुरू आहे. त्यांना ताब्यात घेतलं जात आहे आणि रोहित पवार या ठिकाणी ठिय्या मांडून बसलेले आहेत. अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांच्या गाडीत भरून पोलीस स्टेशनला नेण्यात येतं. कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. स्वतः रोहित पवार सुद्धा आक्रमक झालेले आहेत. सरकारकडून कुणीही येत नाहीये आपल्या मागण्या ऐकण्यासाठी, आपलं म्हणणं ऐकण्यासाठी आणि त्यामुळे रोहित पवार यांनी काहीशी आक्रमक भूमिका घेतलेली आहे. आपल्या मागण्यांचं निवेदन त्यांना सरकारच्या प्रतिनिधींकडे सोपवायचं होतं. आता दोनदा फोन केले, राजेश टोपेंनी केले, ते म्हणतात मंत्रिमंडळाची बैठक चालू आहे. एवढंच आणि शरद पवार गटाचे आमदार बाळासाहेब पाटील आमचे प्रतिनिधी पंकज दळवी सोबत आहेत. पंकज, आपल्यासोबत बाळासाहेब पाटील आहेत. ते याच नागपूर अधिवेशनामध्ये आहे ज्याच्यापासून काही अगदी मिनिटांच्या अंतरावरती हा गोंधळ सुरू आहे. आपल्यासोबत बाळासाहेब पाटील साहेब, रोहित पवार ठाम आहेत जोपर्यंत मंत्री भेटायला येत नाही तोपर्यंत हे उग्र आंदोलन चालू असणार आहे. तुमची पहिली प्रतिक्रिया काय? मुळामध्ये नागपूरच्या अधिवेशनावर अनेक मोर्चे येतात. आपण पाहिला असेल, जुन्या पेन्शनच्या बाबतीमध्ये मोर्चा झाला, डाटा ऑपरेटरचा मोर्चा झाला, अनेकांचे मोर्चे येतात आणि शासनाच्या वतीने विशेषतः काही मंत्री महोदयांची एक निवड केली जाते की जो मोर्चा येईल त्या मोर्चाचं निवेदन स्वीकारायचं. मोर्चा काढणारी मंडळी ही काही दिवस अगोदर शासनाला कल्पना देतात की आम्ही अशा प्रकारचा मोर्चा काढणार आहोत. रोहित पवार हे गेले अनेक दिवस चालत नागपूरकडे यायला निघाले. जवळजवळ 800 किलोमीटरचा प्रवास त्यांनी त्या ठिकाणी पूर्ण केला. जवळजवळ 400पेक्षा अधिक गावांना भेटी दिल्या आणि त्या गावामधल्या सर्वसामान्य शेतकरी इतकं हे करून सुद्धा आता इथे उग्र आंदोलन करावं लागते, बॅरिकेडिंग तोडावं लागते आणि त्याच्यावरनं कार्यकर्ते जातात. काय होतं का? मुळामध्ये असं आहे की शासनानं जो मोर्चा आलेला आहे त्याचं निवेदन स्वीकारण्यासाठी जबाबदार व्यक्तींना पाठवणं आवश्यक होतं. ते पाठवल्याचं दिसत नाही आणि त्यामुळं एकंदर त्या ठिकाणी थोडीशी तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पण माझी निश्चित विनंती राहील शासनाला की शासनानं हजारो किलोमीटर चालत आलेल्या युवकांचं निवेदन त्या ठिकाणी स्वीकारलं पाहिजे. पोलीस ताब्यात घेत आहेत आंदोलकांना. रोहित पवार यांना सुद्धा ताब्यात घेतलं जाण्याची शक्यता आहे. सरकार गंभीर नाही आहे का? कारण अधिवेशनात सगळे मंत्री आहेत, सगळे आमदार आहेत, जाऊ शकत नाहीत का, असा त्यांचा थेट सवाल आहे.
मुळामध्ये असं आज आपण जर पाहिलं तर आज मराठा आरक्षणावर चर्चा चालू आहे. सरकार किती गंभीर आहे त्या ठिकाणी उपस्थिती आपण बघतोय मंत्री महोदयांची. शेवटी शासन कोणत्याही बाबतीमध्ये त्या ठिकाणी गंभीरपणे जात नाही आणि किमान अशा प्रकारचे जे अगोदर कल्पनातून मोर्चे येतात त्यांचं निवेदन हे शासनाने स्वीकारलं पाहिजे आणि स्वीकारत नाही यामधून शासनाची मानसिकता सर्वसामान्यांच्या बद्दलची लक्षामध्ये येते. त्याचे पडसाद विधान भवनात उमटणार आहेत का? तुम्ही सगळे प्रतिनिधी या बाबतीमध्ये आवाज उचलणार आहात का? कारण शेवटी युवा संघर्ष यात्रा युवकांचा प्रश्न आहे आणि पोलीस अशा पद्धतीची दडपशाही वाटते का पोलिसांची? पोलिसांची दडपशाही दिसते आणि एक आहे की आता सभा संपल्यानंतर आम्ही काही आमदार मोदी पुढे आलो, काही अजून माग आहेत, काही ट्रॅफिकमध्ये अडकले आहेत. आम्ही सर्वजण विधानसभेत हा प्रश्न निश्चित त्या ठिकाणी उचलू. गृहमंत्री सुद्धा विधान भवनातच आहेत. तात्काळ भेट घेणार आहेत का? कारण पोलीस डिपार्टमेंट हे त्यांच्या अंडर येतं. कुठेतरी पोलिसांकडून संयम बाळगणं जसं गरजेचं तसं कार्यकर्त्यांकडून बाळगणं गरजेचं आहे, तसं पोलिसांकडूनही नाही आहे. नाही, मुळात माझ्या माहितीप्रमाणे असं आहे की रोहित पवारांना व्यासपीठावर एक पोलीस अधिकारी भेटले आणि त्यांनी नागपूर जिल्ह्यामधल्या नागपूर शहरामधल्या एक नेता आपला निवेदन स्वीकारेल अशा प्रकारचं सांगण्यात आलं आणि रोहित पवारांनी त्यांच्या सर्व सहकाऱ्यांची रोहित पाटील यांची मागणी होती की जबाबदार मंत्री महोदयांनी निवेदन स्वीकारलं पाहिजे. भेट घेणार आहात का? गृहमंत्र्यांची भेट घेणार आहात का? मुख्यमंत्र्यांची? जयंतराव पाटील साहेब इकडे यायला निघालेत, राजेश टोपे साहेब निघाले. आम्ही सर्वजण त्या ठिकाणी तशा प्रकारची प्रक्रिया करू. विधिमंडळामध्ये आमदार आहेत, राष्ट्रवादी आमदार आपलं बाळासाहेब पाटील होते, त्यांच्याशी आपण बोलत होतो. नक्की कोणाचं चुकतं आहे, अशा पद्धतीच्या घटना का घडतात? आपण पुन्हा बाळासाहेब पाटील यांच्याकडे जाणार आहोत. जर का सरकारमधले मंत्री अगदी हाकेच्या अंतरावरती आहे, रोहित पवारसारखं प्रवाहातील व्यक्ती आमदार आहेत, ते जर का अशा पद्धतीने आंदोलन करतात, सरकारी प्रतिनिधींनी जाणं गरजेचं होतं. निश्चित सरकारने त्या प्रतिनिधी जाणं गरजेचं होतं, परंतु गेलेलं दिसत निश्चित तुम्ही ठोस भूमिका घेताना दिसत नाहीत. पाटील साहेब गेलेले दिसत आहे, पण एवढं मोठं आंदोलन होतं आपल्या पक्षाचे. त्यांना स्वीकारायला पाहिजे. मी सांगितलं ना की जबाबदार मंत्री महोदयांनी स्वीकारलं पाहिजे. 800 किलोमीटर लोक चालत आलेले आहेत, त्यांनी लोकांच्या भावना आहेत त्या एकत्र केल्या आहेत आणि ते शासनापुढे मांडतायत ते. धन्यवाद. हे तो येतो बाळासाहेब पाटील, त्यांच्याशी आपण संवाद साधला. त्यांचं म्हणणं असं आहे की 800 किलोमीटर अंतरावरनं अशा पद्धतीने जर का कार्यकर्ते नेते चालत येत असतील तर रोहित पाटील यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. पोलिसांच्या व्हॅनमध्ये रोहित पाटील यांना घेऊन जात आहेत आणि तेव्हाची दृश्य आपण बघतोय पुढारी न्यूजवरती एक्सक्लुझिव्ह. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते रोहित पाटील यांना सुद्धा या ठिकाणी पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. हे दृश्य आपण बघतोय नागपुरामधली युवा संघर्ष यात्रेमध्ये हा सगळा गदारोळ झालेला आहे. पोलिसांनी ही युवा संघर्ष यात्रा अडवलेली आहे. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते संदीप क्षीरसागर आणि त्याचबरोबर रोहित पाटील यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला. ही दृश्य आपण बघतोय. एका ठिकाणी एका दृश्यांमध्ये आपल्याला संदीप क्षीरसागर पाहायला मिळतात आणि त्यासोबतच त्यांच्यासोबत रोहित पाटील हे सुद्धा आपल्याला त्या दृश्यांमध्ये पाहायला मिळतात. पोलिसांनी ज्या क्षणाला या नेत्यांना ताब्यात घेतलं तेव्हा त्यांनी जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी सुरू केलेली आहे. मोठ्या संख्येने या ठिकाणी कार्यकर्ते आपल्याला बघायला मिळत आहेत. पोलिसांचा फौजफाटा सुद्धा मोठ्या प्रमाणावरती आहे आणि पोलीस आणि कार्यकर्ते यांच्यामधला हा संघर्ष आपल्याला नागपूरमध्ये पाहायला मिळतोय. तिकडची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत. युवा संघर्ष यात्रा ही पोलिसांनी अडवली आहे आणि त्यानंतर निर्माण झालेला हा सगळा संघर्ष. युवा संघर्ष यात्रेचा आजचा हा समारोपाचा दिवस आणि आजच्याच दिवशी हा सगळा संघर्ष उद्भवला आहे. रोहित पवार आपल्याला या ठिकाणी या दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहेत. रोहित पवार यांची सुद्धा या ठिकाणी अडवणूक केलेली आहे. त्यांना सुद्धा ताब्यात घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय आणि तिकडची ही लाईव्ह दृश्य आपण बघतो आहोत. एकीकडे संदीप क्षीरसागर आणि त्याचबरोबर रोहित पाटील यांना सुद्धा या ठिकाणी पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. तिकडची ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय. मोठ्या संख्येने या ठिकाणी तरुण कार्यकर्ते आपल्याला रोहित पवार यांच्या समवेत पाहायला मिळतात, जे युवा संघर्ष यात्रेचा भाग होते आणि हे सगळे आता या ठिकाणी पोलिसांनी या सगळ्यांना ताब्यात घेतलेलं आहे. युवा संघर्ष यात्रा पोलिसांनी नागपूरमध्ये अडवलेली आहे. तिकडची ही लाईव्ह दृश्य संदीप क्षीरसागर आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळतात. तर एका ठिकाणी आपल्याला आमदार रोहित पवार यांचा सुद्धा या ठिकाणी पोलिसांची संघर्ष पाहायला मिळतोय. तर पोलिसांनी संदीप क्षीरसागर यांना ताब्यात घेतलेला आहे आणि या ठिकाणी ही व्हॅन पोलिसांची आपल्याला या घटनास्थळावरनं रवाना होताना पाहायला मिळते.